आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे फोन लाईनवरून जोडले गेलेत। बजरंग सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। माझा पहिला प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। काय अधिकची माहिती सांगाल? काय मी प्रतिक्रिया? आपल्या वाहिनीच्या माध्यमातूनच ऐकतोय की त्यांना 14 दिवसाची कोठडी आता मिळालेली आहे, न्यायालयीन कोठडी ना। आता हा जो विषय आहे तो आमची सर्वांची मागणी पहिल्या दिवसापासून आहे की हे संघटित गुन्हेगारी आहे, हे खंडणी असेल, ऍट्रॉसिटी असेल किंवा मर्डर असेल, किडनॅपिंग असेल, या सर्व गुन्हे एकत्रित करून याच्यावर मोकोका लावा, त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी लावलेला। पण बऱ्याचशा विषय आणखी गव्हर्नमेंटच्या याच्या बाबतीत आज जे न्यायालयामध्ये त्यांचं प्रकरण होतं की त्यांना जी पीसीआर होती ती आता एमसीआर झालेली आपल्या याच्यातून ऐकतोय मी पण मीटिंगला आहे, त्याच्यामुळे मला काही त्याच्यातली एवढी माहिती नाही। मी आणखी घेतलेली कोर्टाची पण आपला कॉल आला त्याच्यावर मी एवढे सांगणार आहे की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे की या संघटित गुन्हेगारांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, जी कायद्याप्रमाणे त्यांच्यावर जे जे कलम लागते ते लावले पाहिजेत। मुकोका लावलेला आहे, आता 302 मध्ये हे सर्व आलेले आहेत। त्यांच्या पलीकडे मला माहिती कालच व्हिडिओ काही मी ज्या व्हिडिओमध्ये पाटील नावाचे PSI जे की ज्यांना निलंबन केले, पण निलंबन करून भागणार नाही तर त्यांना सहआरोपी केला पाहिजे, ही माझी मागणी। बीड जिल्ह्याचे SP पण आता आलेले आहेत, ते चांगलं काम करत आहेत। त्यांनाही आता महिना 15 दिवस झाले, त्यांनाही कळालं असेल बीड जिल्हा कसा आहे, सगळ्यांच्या बाबतीत बघितलं पाहिजे। आणि आणखी काही आरोपी आहेत की जे की त्यांचा गुन्हा कुठलाच दाखल झालेला नाही, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। व्हिडिओमध्ये दिसणारे ते कोण कोण लोक आहेत की जे ह्याच्यात सर्व सहभागी होते, यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे। या सर्वांना त्याच्यामध्ये सहआरोपी करून न्याय दिला पाहिजे। देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर या सर्वांना त्याच्यात ऍड केलं पाहिजे। आणि न्यायालयीन कोठडी आता हीच आमची मागणीच आहे की ही जी आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावा आणि पूर्ण त्यांना याच्यात न्यायालयीन कोठडी जरी आता झालेली असली तरी त्यांना आता पूर्ण मध्ये राहूनच ही केस चालणार आहे, त्याच्यामुळे असं काही वेगळं होईल असं वाटत नाही। आणि सर्वजण मिळून आपण एक ताकदीनं तिथं लढा देतो आहोत आम्ही सर्व। त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर जी आरोपी त्या आरोपीला सजा होणे ही आमची मागणी आणि ती सजा नक्की होईल असं वाटतं। सोनावणेची धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।